आपण देवाच्या वचनाकडे म्हणण्याकडे येऊया. उत्पत्तीचं पुस्तक आणि याचा 13वा अध्याय. या ठिकाणी दोन अशा व्यक्ती आहेत की त्यांचा दृष्टिकोन कशा प्रकारे आहे या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून अब्राहामाविषयी तर आपल्याला ठाऊकच आहे. आणि अब्राहामास देवाचं पाचारण झालं 12व्या अध्यायामध्ये, आणि तो तिथून मिसर देशामध्ये वास्तव्य करण्यास आला होता. 10व्या वचनापासून 12वा अध्याय पुढे जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी तो पुढे देशात दुष्काळ पडला तेव्हा काही दिवस मिस्रात जाऊन राहावे म्हणून अब्राम तिकडे निघून गेला, कारण त्या देशातला दुष्काळ फार तीव्र होता. तो मिस्रात प्रवेश करणार तो आपली बायको सारा हिला म्हणाला, पहा, तू दिसायला सुंदर आहेस, स्त्री आहेस, हे मला ठाऊक आहे. तुला मिस्री लोक पाहतील तेव्हा याची बायको आहे अशी म्हणतील आणि मला मारून टाकून तुला जिवंत ठेवतील. तर मी याची बहीण आहे असे तू सांग, म्हणजे तुझ्यामुळे माझे बरे होईल आणि तुझ्या योगे माझा जीव वाचेल. आणि मग अब्राम मिसर देशात जाऊन पोहोचला तेव्हा ती स्त्री फार सुंदर आहे असे त्या मिस्रांनी पाहिलं. फारूच्या सरदाने तिला पाहून फारूपाशी तिची प्रशंसा केली आणि तिच्यामुळे त्यानं अब्रामाचं बरे केले. आणि त्यानं फारोने त्याला मेंढरे, बैले, गाढव, दासदासी, गाढवी आणि उंट देखील त्यांना दिले. तरी अब्रामाची स्त्री सराईच्या पाशी परमेश्वराने फारो व त्याचे घराने आज भारी पीडा भोगायच लावली. तेव्हा फारोने अब्रामास बोलावून म्हटले, तू मला हे काय केले? की तुझी बायको आहे, तू मला का सांगितलं नाहीस? आणि म्हणून ह्या ठिकाणी आपण पाहतो की अब्रामानं पहिली, जरी अब्राम विश्वासू होता, तो नीतिमान असं त्याला ठरवलं होतं देवानं, तरी देखील अब्रामानं ही पहिली चूक त्याच्या आयुष्यामध्ये केलेली आहे आणि अयोग्यरित्या त्यांनी निवड केलेली आहे आणि मिस्रामध्ये जाऊन त्यानं वास्तव्य केलेलं आहे. आणि मिसर देश हे एक जगाचं चित्र आहे. आणि म्हणून आपण देखील अशी चूक करू नये आपल्या जीवनामध्ये. जेव्हा आम्ही काय निर्णय घेतो तो योग्य रीतीने देवाच्या इच्छेप्रमाणे घेण्याची आपल्याला गरज आहे. या ठिकाणी अब्राम मिस्रामध्ये जाऊन वस्ती केली आणि त्यानं आपल्या बायकोला खोटं बोलण्यासाठी सांगितलं की तू माझी बहीण आहेस असं सांग. आणि म्हणून ह्या ठिकाणी आपण पाहतो की त्यानं स्वतःच्या बायकोलाच त्यानं अडचणीमध्ये घातलेलं आहे, धोक्यामध्ये घातलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी फारो त्याला म्हणाला की मी तिला माझी बायको करणार होतो. आणि मग देवानेच ह्या ठिकाणी मध्यस्थी केलेली आहे, त्या फारूच्या अंतःकरणात कार्य केलेलं आहे. आणि मग फारूने अब्रामा बोलवून म्हटलं की तू हे काय केलं? की तुझी बायको आहे, तू मला सांगितलं का नाहीयेस? ती तुझी बहीण आहे म्हणून मला का सांगितलं? मी तिला आपली बायको करण्यासाठी मजकडे ठेवले होते. तर आता ही पहा, तुझी बायको, हिला घेऊन जा. आणि म्हणून ह्या ठिकाणी अब्राहमाचा विश्वास या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. जरी तो कितीतरी विश्वास होता, परंतु या ठिकाणी त्या ठिकाणी तो त्यामध्ये कमी पडलेला आहे. आणि म्हणून जेव्हा तो 13व्या अध्यायामध्ये आपली बायको आणि आपले सर्वस्व आणि लोट यास घेऊन मिसर देश सोडून नेगेबकडे गेला, 13व्या अध्यायामध्ये जेव्हा आपण येतो, तो कळप, रुपे ह्या व सोने ह्यांनी संपन्न होता. सर्व धन दौलत त्याच्याकडे होती. मग मजला करीत करीत तो नेगेब पासून बेथलेमापर्यंत गेला आणि बेथेल व अया यांच्या दरम्यान त्याने आरंभी डेरा दिला. त्या ठिकाणी तो आला. प्रथम ज्या ठिकाणी त्यानं वेदी बांधली होती त्या स्थळी तो आलेला आहे. ज्या ठिकाणी त्यानं पहिल्यांदा वेदी बांधली होती त्या ठिकाणी तो आलेला आहे आणि तेथे त्यानं परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. आणि मग त्याला जो अनुभव आला मिसर देशामध्ये, आणि मग त्या ठिकाणी त्या अनुभवामुळे त्या काही गोष्टी तो शिकलेला आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला दिसून येतं त्यानं प्रथम वेदी बांधलेली आहे, त्यानं परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली, परमेश्वराची आराधना केलेली आहे. आणि म्हणून जो देवाच्या भयामध्ये, देवाच्या सहवासात राहणारी जी व्यक्ती आहे, त्याच्यामध्ये हे पहिलं आम्ही गुणधर्म पाहू शकतो. तो मिस्रातून बाहेर आलेला आहे आणि आता ते वेगळं जीवन जगत आहे. हे वेगळं पण कितीतरी अ, अ, त्याला आशीर्वादित असं झालेलं आहे. आणि मग त्याच्याबरोबर लोट देखील जात होते, त्याची देखील मेंढरे, गुरेढेले व पाले होते. आणि त्यास एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरेना
कारण त्यांची मालमत्ता एवढी झाली की त्यास एकाच स्थळी राहता येईल. आणि मग दोघांच्याकडे भरपूर गुरेढोरे आहेत, मेंढरं आहेत, पाली आहेत, भरपूर संपत्ती आहे. परंतु त्या ठिकाणी ही समस्या निर्माण झाली. जरी अब्राहम विश्वासू आहे आणि देवाच्या सहवासामध्ये देखील आहे, तरी देखील लोटाबरोबर तो त्याचा नातलगच आहे म्हणून ते भाऊबंद होते. परंतु त्या मालमत्तेमुळं ती मालमत्ता एवढी झाली असं म्हटलेलं आहे की त्यास एका स्थळी राहता येईल. आणि कधी जेव्हा अधिक मालमत्ता आपल्याला मिळते तेव्हा आपल्या नातलगामध्ये, आपल्या बंधूंच्या मध्ये थोडं गैरसमजत व्हायला सुरू होत असत. आणि म्हणून ह्या ठिकाणी ती ती त्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. आणि म्हणून एका स्थळी त्यांना राहता येईना, अब्रामाला आणि लोटाला देखील. कारण का बरं, दोघांच्याकडे भरपूर संपत्ती आहे, धन दौलत आहे, आणि हे अडखळण असं आलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये. आणि म्हणून हे अडखळण येऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. पुष्कळदा देव आपल्याला पुष्कळ अशा गोष्टी देत असतो, आणि म्हणून त्यामुळे आपल्या बंधूंच्या मध्ये, आपल्यामध्ये असलं वैमनस्य येऊ नये मालमत्तेमुळं. जो पैसा आहे, जे जे काही गोष्टी आपल्याकडे आहेत, त्यामध्ये आपल्या आपल्या नात्यामध्ये त्या गोष्टी येऊ नयेत ह्याची आपण काळजी घेण्याची गरज. आणि म्हणून 7व्या वचनात म्हटलंय, शिवाय अब्रामाच्या व लोटाच्या गुराख्यांची भांडणे होऊ लागली, आणि त्या काळी त्या देशात कनानी व परिजी यांची वस्ती होती. आणि म्हणून ह्या अशा ठिकाणी आता काय झालेलं आहे, अब्रामाचे आणि लोटाचे गुराखी जे आहेत त्यांच्यामध्ये भांडणे होऊ लागली होती त्या मालमत्तेमुळे. आणि त्या काळी त्या देशात कनानी आणि परिजी हे लोक होते. हे कनानी आणि परिजी लोक कोण आहेत? हे विदेशी लोक आहेत, त्यांना देवाची ओळख नाही आहे. आणि म्हणून 8व्या वचनात असं म्हटलेलं आहे, अब्रामानं पहिलं पाऊल उचललेलं आहे. कारण तो देवाच्या सहवासात आहे, तो धार्मिक आहे, देवाच्या भयामध्ये वाढणार. आणि म्हणून जेव्हा कुठलीही व्यक्ती देवाच्या सानिध्यामध्ये असते, त्याच्या सहवासामध्ये असते, देवाचं भय धरून असते, त्याच्यामुळे मध्ये ते गुणधर्म अगदी वेगळेच दिसतात. आणि म्हणून अब्रामानं त्याला जो काय मिसर देशात अनुभव आला, आणि त्यानं वेदी देखील स्थापलेली आहे. बघा, अब्रामाच्या जीवनामध्ये कुठं कुठे ज्या ज्या ठिकाणी तो गेलेला आहे त्या ठिकाणी त्यानं प्रथम वेदी बांधली असं म्हटलेलं आहे, आणि परमेश्वराची प्रार्थना केली आणि आराधना केली, आणि हे तो विसरला नाही. आणि ह्या ठिकाणी पण त्यानं तेच केलं होतं. परंतु नंतर पुढे गेल्यावर त्या गोराख्यांची आणि लोटाच्या गोराख्यांची भांडणे होऊ लागली, आणि त्या देशामध्ये कनानी आणि परिजी यांची वस्ती होती. म्हणून अब्रामानं पहिलं पाऊल असं उचललेलं आहे. तो लोटाला काय म्हणत आहे बघा, तो लोटाच म्हणाला, हे पहा, माझ्या तुझ्यामध्ये आणि माझे गुराखी व तुझे गुराखी यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊ बंद आहोत. आणि म्हणून पहिलं पाऊल अब्रामानंच उचललेलं आहे. आणि त्या ठिकाणी काय म्हणतो, माझ्या तुझ्यामध्ये, म्हणजे स्वतःचं नाव अगोदर घेतलंय त्यानं. तुझ्या माझ्यामध्ये असं म्हटलेलं नाही, माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये. म्हणजे स्वतःला त्या समस्येमध्ये तो एक स्वतःला तो घालत आहे की मीच कारण आहे या भांडणासाठी. आणि म्हणून त्याचे किती बघा, या ठिकाणी अब्रामाची एक नम्रता आहे, त्या ठिकाणी त्याचा त्याग आहे. आणि जी जमीन देवानं त्याला अभिवचन दिलं होतं की मी तुला ती जमीन देईल, आणि म्हणून तो लोटाच म्हणत आहे की माझ्या तुझ्यामध्ये आणि माझे गोराकी व तुझे गोराकी यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊ बंद आहोत. आणि एक दुसरा गुणधर्म त्याच्यामध्ये आपल्याला आढळून येतो. पहिला म्हणजे ती नम्रता आहे, त्या ठिकाणी तो त्याग करत आहे. जी जमीन त्याला देव देणार होता, परमेश्वर देणार होता, ही सगळी अब्रामाच्या हक्काची होती. परंतु या ठिकाणी अब्राम लोटाला असं म्हणाला नाही की ती जमीन माझ्या हक्काची आहे, मी त्याचा वारस आहे, देवानं मला दिलेली आहे, तू इथून निघून जा, असं म्हटलं नाही. परंतु त्याच्यामध्ये किती चांगला गुणधर्म आहे, कारण तू देवाच्या सहवासामध्ये आहे, देवाच्या भयामध्ये आहे, देवाचं आणि त्याचं नातं किती जवळचं आहे बा. आणि हे त्याच्या लक्षात आहे, त्याला ह्याची त्याला जाणीव आहे. आणि म्हणून तो लोटाला काय म्हणतो,
माझ्या तुझ्यामध्ये आणि माझे आणि तुझे गुराखी यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊबंद आहोत. आणि तिसरी एक गोष्ट त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते, कारण त्या ठिकाणी कानानी आणि परिजी हे जे लोक आहेत, त्यांना खऱ्या देवाची ओळख नाही आहे. आणि जर ह्यांची जर भांडणं सुरू झाली तर त्यांच्या पुढे त्यांची साक्ष काय आहे, ती साक्ष आपली जाऊ नये म्हणून ह्या ठिकाणी अब्रामानं असा निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून अब्रामाचा दृष्टिकोन आपल्याला दिसून येतो. तो कसा विचार करतो, जीवनाच्या समस्याकडे तो कशा प्रकारे पाहतो. नीतिमान व्यक्तीचा दृष्टिकोन इतर जगिक व्यक्तीपेक्षा अगदी वेगळा आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं, आपल्याला हा धडा देखील आहे आपल्या जीवनामध्ये. पुष्कळ अशा समस्यातून आपण या जगामध्ये राहत असताना अशी पुष्कळ समस्या आमच्या जीवनामध्ये देखील येतात. परंतु कशा प्रकारे आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत किंवा ही समस्या सोडवायची आहे, देवाच्या मार्गदर्शनाच्या खाली देवाच्या सहवासामध्ये राहून आपल्याला हे प्रश्न सोडवण्याची गरज आहे. आणि म्हणून जगिक लोक ज्याप्रमाणे विचार करतात, त्यांची जी काही दृष्टिकोन जो आहे तो जगिक असतो. लोट हा जगिक आणि अब्राम जे व्यक्ती आहे ती एकमेकांच्या विचारामध्ये वेगळे आहेत दोघ. आणि म्हणून दोघांच्या जवळ मालमत्ता भरपूर, गुरेढोरे देखील भरपूर आहेत, परंतु त्यांच्यामध्ये गोराख्यांच्यामध्ये भांडणं होऊ लागली. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला दिसून येतं, देवाचं भय धरणारा धार्मिक कशा प्रकारे बरं विचार करतो. आपल्याला देखील अशा प्रकारचे विचार करण्याची गरज आहे. आणि अब्राहमाने लोटास असं म्हटलं नाही की लोटा, ही जागा आहे ती माझ्या मालकीची आहे आणि हे परमेश्वरानं मला ते देण्याचं वचन दिलेलं आहे, तुला काय तसलं वचन दिलेलं नाही, तू इथून निघून जा दुसरी, असं तो म्हटलेला नाहीये. परंतु ती परिस्थिती कशी अगदी व्यवस्थित रीतीने त्यानं हाताळलेली. आणि म्हणून अब्राहमानं असं काय केलं नाही. समस्या जेव्हा आपल्या जीवनामध्ये अशा समस्या येतात, देवाच्या लोकांना स्वतःच्या हातामध्ये स्वतःच्या इच्छेप्रमाणे आपण करून ह्याची जाणीव असली पाहिजे. कारण त्याचे परिणाम काय होतात पुढं हे आपल्याला त्याची जाणीव होण्याची गरज आहे. आणि म्हणून लोटाचा जो विश्वास आहे अब्रामाप्रमाणे नव्हता, धार्मिक देखील तो नव्हता. आणि जी धार्मिक व्यक्ती आहे त्यानं पहिलं पाऊल उचललेलं आहे, म्हणून पहिलं पाऊल अब्रामानं उचललेलं आहे. आणि म्हणून तो लोटाच म्हणतो, माझ्या तुझ्यामध्ये आणि तुझे गुराखी आणि माझे गुराखी आणि तुझे गुराखी यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊबंद. आणि जे लोक आहेत तिथं कनानी आणि परिची, त्यांच्या पुढे आपली साक्ष कशी असली पाहिजे. आणि म्हणून अशा रीतीनं अब्राहमाने पहिलं पाऊल उचललेलं आहे. आणि तो म्हणतो की सर्व देश तुला मोकळा नाही काय, तर मजपासून वेगळा हो. तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन. आणि किती चांगली समस्या त्यानं सोडवलेली आहे. अब्राहमानं लोटाला एक भारदस्त वागणूक दाखवलेली आहे त्या ठिकाणी. अशा प्रकारची वागणूक की त्या ठिकाणी तो नम्र झाला. जरी सर्व काही त्याच्या हक्काचं आहे, परंतु त्याने तो हक्क दाखवला नाही. देवानं दिलेल्या त्या जागेचा तो वारीस आहे, परंतु त्याने त्या ठिकाणी त्याग केलेला. आणि म्हणून हे सगळं तो शिकलेला आहे, त्या अनुभवातून त्याला शिकायला मिळालं. आणि म्हणून जगाच्या दृष्टीनं त्याला खरं म्हणजे जगाच्या दृष्टीने मूर्खात काढलं असतं अब्राहमाला. अरे बाबा, तुझ्या हक्काचं सगळं काही आहे आणि तू तसंच ते देत आहेस, आणि सगळं काही तू लोटाला पहिल्यांदा तू संधी दिलेली आहेस ते निवडण्याची. परंतु तसं काही अब्राहमाने केलं नाही. आज किती चांगला गुणधर्म आहे अब्राहमाच्या जीवनामध्ये. आणि म्हणून पुढे जेव्हा आपण वाचतो तेव्हा तो सर्व देश तुला मोकळा नाही काय असं म्हणतो, मजपासून वेगळा हो. तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन. आणि म्हणून आपल्यामध्ये देखील अशा प्रकारची जाणीव असली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये देखील असे कितीतरी
प्रसंग येतात आणि त्या प्रसंगांना आपण कसा हाताळतो. आणि म्हणून एक वचन आपण वाचूया, फिलिप्पीकराचा 2 अध्याय 14 आणि 15 वचन. आणि म्हणून त्या ठिकाणी पौल म्हणत आहे, जे काय तुम्ही कराल ते कुरकुर व वादविवाद न करता करा, यासाठी की ह्या कुटील व विपरीत पिढीत तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची निष्कलंक मुले व्हावे. त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचं वचन पुढे करून दाखविताना ज्योतीसारखे जगात दिसता. आणि म्हणून किती चांगली गोष्ट आहे. आपल्याला ह्या जगामध्ये राहायचं तर आहे, परंतु आपल्याला वादविवाद किंवा कुरकुर करायची गरज नाहीये. यासाठी की कुटील आणि विपरीत ह्या पिढीमध्ये आपल्याला निर्दोष, निरुपद्रवी, देवाची निष्कलंक मुले असं आपल्याला राहण्याची गरज. आणि म्हणून त्या ठिकाणी जे कनानी आणि परिजी जी वस्ती होती, त्यांच्या समोर आपल्याला भांडणं करायची नाहीये असं अब्राम लोटाला दाखवून देत आहे. आणि म्हणून हा एक किती त्याला चांगला गुणधर्म आहे की आपली साक्ष दुसऱ्यांच्या पुढे कशी असली पाहिजे. काही समस्या येऊ दे तर ते आपण कशा सोडवायच्या आहे, आपल्या जीवनातले प्रश्न आपल्याला कसे सोडवायचे, समझोत्यानं आपल्याला ते सोडवायची गरज आहे. आणि ते देखील आपल्या प्रभूच्या आणि परमेश्वराच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला ते करायचं आहे. कारण आपण ह्या ठिकाणी पौल म्हणतो, आपण देवाची निष्कलंक अशी मुले आहोत आणि निर्दोष आणि निरुपद्रवी असे आपण आहोत. म्हणून आपल्याला ह्या लोकांमध्ये आम्ही जरी आपण राहत आहोत, आम्ही जीवनाचं वचन पुढे करून त्यांना दाखविताना आपल्या जीवनातून त्यांना प्रभू दिसला पाहिजे. ज्योतीसारखे आपण जगात दिसलं पाहिजे, आपला प्रकाश त्यांच्यावर दिसला पाहिजे. आणि म्हणून ही साक्ष आपली जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी अब्राम त्या ठिकाणी लोटाला सल्ला देत आहे. आणि म्हणून लोटाला त्यानं संधी दिलेली निवडण्याची. आणि म्हणून 10व्या वचनात, तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यार्देन सर्व खोरे पाहिले, तो ते सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले. आणि परमेश्वराने सदम व गमोरा यांचा नाश केला. त्यापूर्वी सोराकडचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिसर देशासारखा होता. अजून सदोम आणि गमोराचा नाश झाला नव्हता, परंतु त्याच्या अगोदर हा सर्व प्रदेश जो आहे परमेश्वराच्या बागेसारखा असं म्हटलेलं आणि मिसर देशासारखा होता. आणि म्हणून हे सर्व काय लोटानं पाहिलं आणि त्याला ती जागा आवडली आणि त्यानं ती निवडलेली आहे. आणि मग 11व्या वचनात असं म्हटलेलं आहे, ही यार्देनची सर्व तळवट लोटाने आपणासाठी पसंत केली व तो पूर्वेकडे प्रवास करू लागला. यार्देनची सर्व तळवट लोटाने आपणासाठी पसंत केली. जे काही चांगलं आहे ते आपल्यासाठी त्याने निवडलेलं आहे. आणि म्हणून त्या दृष्टीला जे काही चांगलं दिसतं हे लोटाने पाहिलं, परंतु त्यानं असं पाहिलं नाही की बाबा अब्राहमानं मला पहिल्यांदा संधी दिलेली आहे, त्याचा त्याने विचार केला नाही. परंतु अब्राहमाची दृष्टी जी आहे ती देवाच्या मार्गदर्शनाखाली आहे. नम्रपणे त्याग करून स्वतःचा हक्क देखील असला तरी तो स्वतः वारीस आहे अब्राम, आणि लोटापेक्षा वयानं तो वयस्कर देखील आहे, तो मोठा देखील आहे. तरी देखील अब्रामानं हे सगळं काय स्वतःचं समर्पण केलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा आपण फिलिप्पीकराच्या पत्रामध्ये 2 अध्यायात आपण वाचतो, प्रभू येशू ख्रिस्ताचं ते उदाहरणच आहे बघा. आणि म्हणून 6व्या वचनात तो म्हणतो, तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचा असणे हा लाभ आहे असं त्यानं मांडलं नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केलं, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचं होऊन दासाचं रूप धारण केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं उदाहरण मी का घेत आहे, अशाच प्रकारे अब्राहमानं त्या ठिकाणी ही वृत्ती स्वतःची दाखवलेली आहे. आणि ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं किती सुंदर असं उदाहरण आहे. देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ घेतला नाही, तर स्वतःला त्यानं रिक्त केलेलं आहे. मनुष्याच्या प्रतिरूपाचं होऊन दासाचं स्वरूप धारण केलं आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचं मरण, साधं मरण नाही आहे. आणि म्हणून मराठीत तेही असं म्हटलेलं आहे, कारण वधस्तंभावरचं मरण
त्या मरणासारखं दुसरं मरण कुठलंच नाही, आणि ते फक्त प्रभू येशू ख्रिस्ताने ते सोसलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला ही जाणीव होऊन देते. आणि म्हणून त्या ठिकाणी 9व्या वचनात म्हटले, हे सगळं असं प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या जीवनामध्ये हे सर्व का केलेलं आहे बरं? कारण आपल्याला मुक्ती मिळावी म्हणून, आमचा उद्धार व्हावा म्हणून, आम्हाला पापाच्या नाशापासून वाचवण्यासाठी देवाचा पुत्र स्वतः तो मानव असा झालेला आहे. दासाचं प्रतिरूप त्याने घेतलेलं आहे. मनुष्य प्रकृतीचं प्रगट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावर मरण येथपर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केले. आणि हे इथं लागू होतं, आणि अब्रामाने तेच केलं. तो इतका लीन झाला, स्वतःचा हक्क होता, स्वतःच्या नावाची ती जागा होती, तो स्वतः वारीस होता, आणि देवानं त्याला ते अभिवचन दिलं होतं. परंतु हे सगळं त्यानं बाजूला सारलेलं आहे, आणि लोटाला पहिल्यांदा संधी दिलेली. किती मोठा त्याग आहे अब्रामाच्या जीवनामध्ये. आणि मग लोटाने ती ती जागा निवडलेली आहे. तो प्रदेश सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिसर देशासारखा होता, आणि यार्देनीची सर्व तळवट लोटाने आपणासाठी पसंत केली, व तो पूर्वेकडे प्रवास करू लागला. ते ह्याप्रमाणे एकमेकापासून वेगळे झाले. आणि बघा, त्यांच्यामध्ये मग पुढे भांडणं झालेली नाही. कारण अगोदर त्या ठिकाणी अब्राम म्हणतो की आमच्यामध्ये तुझे गोराकी आणि माझे गोराकी यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊ बंध आहोत. आणि म्हणून जरी तो त्याचा भाऊ होता, आपण देखील ख्रिस्तामध्ये सगळे भाऊ आणि बहिणी आहोत. आपल्यामध्ये देखील हे गुणधर्म असले पाहिजे. देवाचं भय, आम्ही कुणाच्या सहवासामध्ये आहोत. आमचा ज्याच्याबरोबर सहवास आहे तो आमचा पवित्र प्रभू आहे, कारण तो पवित्र असा आहे. आणि म्हणून आपल्याला देखील पवित्र राहण्याची गरज आहे. आमच्यामध्ये कुठलेही डाग दोष आढळू नयेत, कारण आपण ज्योतीसारखे दिसण्याची गरज आहे या जगामध्ये आपण राहता. आणि म्हणून ही सगळी जागा यार्देनीची तळवट लोटाने पसंत केली. आणि मग 12व्या वचनात म्हटलंय, अब्राम कनान देशात राहिला व लोट तळवळीच्या नगरातून राहिला, आणि मुक्काम करीत करीत त्याने आपला डेरा सदोमापाशी दिलेला आहे. तो मुक्काम करीत करीत आता लोट कुठे गेलेला आहे बरं? सदोमाकडे गेले. परंतु अब्राम कनान देशात राहील, कारण ते कनान देश देवानं त्याला मी देणार म्हणून त्याला अभिवचन दिलं. आणि मग 13व्या वचनात आपण वाचतो, सदोमातील रहिवासी तर दुष्ट असून परमेश्वराविरुद्ध महापातके करणारे होते. बघा, लोटानं ती जागा निवडली, आणि मग तो मुक्काम करीत करीत आता तो सदोमापाशी गेलेला आहे. आणि सदोम हे जे ठिकाण आहे, तिथले रहिवासी कसे आहेत? दुष्ट आहेत, आणि ते परमेश्वराविरुद्ध महापातके करणारे होते. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, लोट अब्रामापासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्रामाला म्हणला, तू आहेस तेथून उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वेकडे, पश्चिमेकडे दृष्टी लावून पहा. आणि परमेश्वराने ह्या ठिकाणी अब्रामाला आशीर्वाद दिले, चहूकडे बघ आणि ती जागा निवड, मी तुला ते देत आहे, तुझ्या संततीला मी ते कायमचं देणार. आणि म्हणून या ठिकाणी उठ, या देशाची लांबी रुंदी फिरून पहा, कारण तो मी तुला देणार आहे. आणि देवाने शेवटी अब्रामाला आशीर्वाद दिलेला. आणि जेव्हा लोटाचं पुढं काय झालेलं आहे बघा, त्यांचा नाश झालेला आहे. आणि कारण त्यातले रहिवासी दुष्ट होते, ते परमेश्वराविरुद्ध महापातके करणारे असे होते. आणि म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला 2 व्यक्ती आपल्याला दिसून येतात, त्यांच्यामध्ये जो काय दृष्टिकोन आहे तो किती वेगळा आहे एकमेकापासून. आणि म्हणून अब्रामाचं जे काही उदाहरण आहे, अशा प्रकारे अब्रामानं त्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो नम्र झाला, त्यानं त्याग केला, स्वतःचा हक्क देऊन टाकला, स्वतःचा वारीस जरी होता तरी सर्व काय त्यानं लोटाला पहिल्यांदा संधी दिली. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये देखील अशा समस्या जेव्हा येतात, आपल्याला देखील अशा प्रकारे अब्रामाप्रमाणे आपल्याला निर्णय घेण्याची गरज आहे.